जय श्रीराम मित्रांनो. मी अनंत राजाध्यक्ष आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल, मराठी यूट्यूब चॅनल आपली बाजू. मित्रांनो, आजचा विषय तुम्हाला जरा वेगळा वाटला असेल याची मला खात्री आहे. आणि हा काय विषय आहे? खरं सांगायचं ना तर मला ह्या विषयाची म्हणजे हा विषय कसा सुचला ते मी तुम्हाला सांगतो. आपले हे ॲडव्होकेट अश्विनी उपाध्याय जी आहेत, सगळ्यांना माहितीच आहे, मिस्टर PIL नावाने त्यांना ओळखतात लोक. तर त्यांचा एक मिनिटाचा छोटासा व्हिडिओ बघितला मी. त्याच्यामध्ये ते म्हणतात की हिंदू जरासा शिकला ठीक की त्याला मग हिंदू बरोबर काय चाललंय जगात, हिंदूंची काय अवस्था आहे, काय दुरावस्था आहे, त्याला जाणून घ्यायची इच्छा नसते. म्हणजे तो स्वतःला त्याच्यापासून वेगळाच समजतो, वेगळा करतो. म्हणजे तुम्ही एखाद्या अशा सुशिक्षित म्हणून किंवा असं म्हणजे एखाद्या पदावर असलेल्या सुशिक्षित हिंदूला तुम्ही असं काय मेसेज पाठवला किंवा बांगलादेशमध्ये हिंदू बघा काय चाललंय, तर तो तुम्हाला झुरळ झटकल्यासारखा मेसेज करतो, मला असले मेसेज पाठवत जाऊ नका. किंवा एखाद्या अशा ग्रुपमध्ये तुम्ही जे टाकलं म्हणजे उच्चभ्रू सुशिक्षित वगैरे वगैरे, हाय फाय हाय ब्रो वगैरे वगैरे हिंदूच्या ग्रुपमध्ये तुम्ही जर एखादा मेसेज टाकला असा, मग तिकडनं तुम्हाला कोणतरी टोकतो, हा ग्रुप अशा अशा मेसेजेससाठी बनलेला नाहीये, तुम्ही इकडनं तुमचा मेसेज कृपया डिलीट करा, आणि हवं तर अशा मेसेजसाठी तुम्ही दुसरा ग्रुप शोधू शकता, पाहिजे तर हा ग्रुप सोडू पण शकता, असं तुम्हाला एखादा मेसेज येतो किंवा कोणी फोन करूनही सांगतो. हे असे ग्रुप कोणाचे असतात ते मी मी काय सांगणार नाही, तुमचे तुम्हीच ठरवा, पण असे ग्रुप असतात आणि मलाही अनुभव आहे. ठीक आहे, तुम्हालाही नक्कीच आला असेल आजपर्यंत. ते कॉमेंटमध्ये ना, व्हिडिओच्या शेवटी कॉमेंटमध्ये तुम्हाला जर असे ग्रुप भेटले असतील, असे लोक भेटले असतील, असे ग्रुप भेटले असतील, तर अवश्य मेन्शन करा. नाव द्यायची गरज नाही, पण भेटले असतील तर अवश्य मेन्शन करा. ठीक आहे, तुमच्या कॉमेंटची मी वाट बघतो. असो, तेवढाच हा विषय, व्हिडिओ तिथे संपत नाही. काय असतं ना, आपण एक स्वप्न बघितलेलं असतं. म्हणजे हे कधी होतं, आपण एक स्वप्न बघितलेलं असतं की आपल्याला अमुक एक गोष्ट बनायची आहे, म्हणजे त्यासाठी आपण काही शिकतो. तर तेव्हा त्याचं एक स्वप्न असतं की मी हे बनीन, म्हणजे ही डिग्री मिळवीन, मग मी हा होईन, तो होईन, आणि मग माझ्या भोवती अशी लोक असतील किंवा मी अमुक अशा अशा लोकांमध्ये मी वावरेन. मग त्याची म्हणजे तो जो माहोल असतो ना, आपण त्याची माहिती घ्यायला लागतो. हे नॉर्मल आहे, सगळेजण तेच करतात. तुमचं काय म्हणजे अपवादात्मक नाहीये. आपण माहिती घेतो, आपल्याला माहिती होते की तिथे अमुक गोष्ट स्वीकार्य आहे आणि अमुक गोष्ट स्वीकार्य नाहीये. आता हे स्वीकार्य काय आणि काय नाहीये हे आपल्या डोक्यात कोण घालतं? ते मीडियातून हळूच घातलं जातं. त्याला NLP म्हणतात, नॉन न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतात त्याला. त्याच्यावर कधीतरी आपण स्वतंत्रपणे बोलू. तर ते तुमच्या डोक्यात घातलं जातं, ते आपल्या सगळ्यांच्या डोक्यात घातलं जातं की हे करायचं आहे, हे हे जसं तर मग नाही तर तुम्ही त्या तिथे त्याच्यातनं तुम्ही त्यातले नाही. हां, मग म्हणजे बदकाच्या पिलापैकी तुम्ही नाही राजहंस भले असाल, पण त्या बदकाच्या पिला नाही, ते कुरूप वेडे पिल्लूच असणार आहे. तर हे असं जे आहे हे तुम्हाला कोण करतं? हे करतात वामपंथी. त्यांची या गोष्टीवर मोनोपॉली आहे, त्यांचा या गोष्टीत हातखंड आहे आणि या गोष्टीवर त्यांचा एकाधिकार आहे आजपर्यंत. तरी आपल्याला तोच मोडून काढायचा आहे. होतं काय की आता समजा माणूस एखादा ना ऑफिसमध्ये वगैरे गेला, टिळा बिळा लावून गेला, नेहमीच्या सगळे जरी हिंदू असले ना तरी तुम्ही टिळा वगैरे लावून गेलात पारंपरिक वेशामध्ये, काय आहे आज? तर जर एखादा मोठ्या भावाचा कुर्ता, छोट्या भावाचा पायजामा वगैरे, आज काय आहे? ट्रेडिशनल ड्रेस आज काय आहे? काय रिसेप्शन मध्ये फरक पडतो. अनुभवित आहे, म्हणजे बघितलेलं आहे सर, पर्सनली बघितलं आहे. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेलच, कमेंटमध्ये जरूर मेन्शन करा. तर हा जो प्रकार आहे ना, आपल्याला ह्याच्याशीच ही मानसिकता बदलणं भाग आहे. हे आपलं जे कंडिशनिंग केलं जातं ना, म्हणजे तिथे काय आहे आणि काय नाही म्हणतात. घोड्याचं ते हे लावतात ना, काय ते झापडं, घोड्याची झापडं बघितलीत का? बघा तुम्ही हॉर्स ब्लाइंड्स म्हणून बघा, चेक करून बघा. हॉर्स ब्लाइंडर्स, ते घोड्याला झापडं लावतात. पूर्वी घोडे असायचे, टांगे बिंगे असायचे, ते घोडे आणि झापडं दिसायची. आता दिसत नाही घोड्याची झापडं, ती जिशी झापडं लावतात. तर ही आपल्याला अशी झापडं लावली जातात. कोण लावतं?
त्या झापडाला 2 रंग असतात, एक लाल असतो, एक हिरवा असतो. ठीक आहे, म्हणजे पांढरा क्रॉस पण असतो त्याच्यावर, की हे याच्या स्वीकार्य आणि स्वीकार्य नाही. तर होतं काय, श्रद्धा ही अंधश्रद्धा होते, बाकी अकिदा असतो आणि फेथ असते. म्हणजे आपलाच, आपण हिंदू, हा आपला भारत, आपला हिंदुस्थान. पण एक मराठीत म्हण आहे, जराशी थोडीशी आपलीच मोरीनी मुताची चोरी असं आहे अशी म्हण आहे. पण हे आहे ते आहे. माझा एक मित्र श्रीरंगजी म्हणून, त्यांना मी हे सांगितलं, म्हणजे हा विषय मी त्यांच्या पुढे मांडला, तर ते म्हणाले की आमच्या इथे मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमध्ये एक अशी म्हण आहे की थोडा पढ़ा तो हल छोड़ा, ज्यादा पढ़ा तो गांव छोड़ा. मला त्याचा थोडासा सुधार करेन मी, की जरा पढ़ा तो हल छोड़ा, ज्यादा पढ़ा तो धर्म छोड़ा. तर तुम्ही जर मला विचाराल की मी कशा तऱ्हेचा हिंदू आहे, तर मी असं टिळेबिळे लावून नाही, तसं काय नाही करत. पण मी हिंदू का आहे, कारण सनातन धर्मातच बौद्धिक स्वतंत्रता आहे. एवढी स्वतंत्रता वैचारिक, बौद्धिक, आत्मिक कुठेही नाही. त्यासाठी मी हिंदू आहे आणि अभिमानाने सांगतो की मी हिंदू आहे. ठीक आहे. या स्वतंत्रतेसाठी म्हणजे आपल्याला आता स्वातंत्र्यवीरांनी सांगितलंच आहे, स्वतंत्रते भगवती तौमहम यशोयुताम वंदे. तर आपण स्वतंत्रतेचे उपासक आहोत, मी तरी आहे. आपल्यावर ज्या लोकांनी आक्रमण केलं आणि राज्य केलं, त्यांच्या तिथे गुलाम असणं ही त्यांच्या तिथे मोठी उपलब्धता मानली जाते. आपण तसं मानत नाही, हिंदू तसं मानत नाही. या विद्या सा विमुक्त आहे, विद्या तीच जी विमुक्त करते. तिकडे काय, दिन में अकल का दखल नाही चलता, इजाजत नाही. काय व्हायचं ते आपण ठरवायला पाहिजे. त्यामुळे मला हा व्हिडिओ त्यासाठी करावासा वाटला की हिंदू होण्यात काही लाज बाळगायचं कारण नाही, बाळगलाच अभिमान बाळगावा. कारण गॅलिलिओला ज्या ख्रिश्चनांनी जवळजवळ फाशी दिली होती, कित्येक वर्ष जेलमध्ये सोडवला होता, त्याची सिस्टीम आज म्हणजे त्याच्या सिद्धांतावर आज जग चालतंय. आणि त्याला जवळजवळ त्या लोकांनी मारला होता. आपल्याकडे सूर्यसिद्धांत वगैरे केवढं आहे, म्हणजे गणित वगैरे सगळं काय, त्याचा काही विशिष्ट धर्म वगैरे मानण्याशी संबंध आहे का? म्हणून सांगतो ना, गर्व से कहो हम हिंदू आहे तर का, हे यातून समजतं. आपल्या परंपरा समजलात तर तुम्हाला समजेल ते. आणि ते ज्ञान आता काही कालौघात किंवा विलुप्त झालं म्हणा, किंवा विलुप्त केलं गेलं म्हणा. पण तुम्हाला माहिती आहे का, आजही जर्मन वगैरे लोक येऊन आपल्याकडे आयुर्वेद वगैरे या संस्कृत ग्रंथांचं परिशीलन करत असतात. आपल्यालाच येत नाही. इथं सुद्धा सगळ्यांना सगळी येत नसते. सांगितलं म्हणजे मर्तिकाला पुजारी काय, म्हणजे तो आलेला भटजी काय म्हणत असतो हेही लोकांना कळत नाही. रामरक्षात सुद्धा म्हणतात साले. ठीक आहे, असो, तो विषय नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला विषय भावला असेल तर हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. खास करून अशा लोकांशी शेअर करा जे सांगतात ना, आम्हाला असा व्हिडिओ, असा मेसेज, काय म्हणतील, काय फाशी देणार आहे, फार तर सांगतील असा व्हिडिओ पाठवू नका. पण काही लोकांनी जर पाहिला ना, तर काय फायदा हिंदुस्थानचा आहे, सनातन धर्माचा आहे. कारण तो माणूस आणखीन काही जणांना पाठवेल. आपण हिंदू आहोत, आपल्यासाठी हा भारत हा एकच जमीन जगात आहे आपल्यासाठी. त्यामुळे भारताला बलशाली करणं हे आपलंच दायित्व आहे. पटत असेल अवश्य करा आणि कॉमेंट अवश्य करा आणि हो व्हिडिओ शेअर पण जरूर करा. आजोळून विनंती आहे तुम्हाला, तेवढं जरूर करा. ठीक आहे, सबस्क्राईब केलंच असेल चॅनलला, कॉमेंट नक्की करा. ठीक, धन्यवाद. येत राहा चॅनलवर, नवीनच आहे चॅनल, तेव्हा कळावे लोभ असू द्यावा. ठीक आहे, जय श्रीराम.